Hello everybody, welcome in the world of यथार्थ विरोध. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ पक्कन हे दिदस चव्हाण BMS पाटील स्टुडंट. तर कसे आहात सगळे? तर आज आपण बघणार आहेत ते म्हणजे गॅरंटीड पासिंग फॉर द्रव्यगुण पेपर. आता हे द्रव्यगुणचे पेपर जर बघितले मित्रांनो तर पेपर फर्स्ट सोपा आहे आणि पेपर सेकंड हे किचकट आहे. किचकट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ द्रव्य आहेत जे की 97 येतं आणि त्याच्यामधले तुम्हाला मोस्टली जे येतात एक्झाममध्ये तेच इम्पॉर्टंट करायचे आहेत. आता मी एक लिस्ट दिलेली आहे जे की इम्पॉर्टंट टॉपिक्सवर आहेत आणि जे की मागं क्वेश्चन्स पडलेले आहेत एक्झाममध्ये आणि त्याच अनुषंगाने मी टॉप 50 द्रव्य काढलेले आहेत. त्यांची जी लिस्ट आहे ते खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिसेल, तर त्यांनी ती डाउनलोड करून घ्या आणि तशा पद्धतीने अभ्यास करा. तर चला वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर गॅरंटीड पासिंग फॉर, चला वळूया आपण गॅरंटीड पासिंग फॉर द्रव्यगुण पेपर फर्स्टसाठी. आता पेपर फर्स्टमध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला काही स्पेसिफिक टॉपिक्स आहेत आणि जे जशाच तसंच LAQ आणि SCQला हमखास विचारले जातात. तर आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं तुम्हाला करायचे द्रव्य. आता द्रव्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला द्रव्याची डेफिनेशन आणि त्यांचे जे क्लासिफिकेशन केलेले आहेत जसे की उत्पत्ती भेदानं, योनी भेदानं, त्याच्यानंतर जे कर्मनुसार जे प्रकार केले जातात त्या विविध प्रकारचे आपल्याला द्रव्य सांगितलेले आहेत आणि ते प्रकार तुम्हाला चांगल्या रीतीने करायचे, कारण की त्याच्यावर एक फिक्स SAQ पहिला येते आणि ते तशाच पद्धतीने करा. त्याच्यानंतर त्यामध्ये 2 MCQ येतात आणि तशा पद्धतीने तुमचे 7 मार्क हे हातातून जात नाहीत. तर तशा पद्धतीने हे पहिला धडा द्रव्य करायचं. आता त्याच्यानंतर वळायचं तुम्हाला ते म्हणजे गुण चॅप्टरकडं. आता गुण चॅप्टर जर बघितला तर हे तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये पण पदार्थ विज्ञानामध्ये झालेले आहे. आता गुण जर बघितले तर गुणाचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत, गुरुवादी गुण आणि परादी गुण. गुरुवादी गुणाचे किती प्रकार आहेत, त्याच्यानंतर परादी गुण कशा पद्धतीने आहेत, ते परादी गुण एकदा LAQ आलेले तर ते पुन्हा एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर गुरुवादी गुण जे प्रकार आहेत ते पण चांगल्या रीतीने वाचून घ्या आणि त्यांचे दोष धातुमलवर जे कर्म आहेत ते पण चांगल्या रीतीने वाचून घ्या. तशा पद्धतीने गुण जर तुम्ही चॅप्टर केला तर त्यामध्ये तुम्हाला 11 मार्क्स हे कुठेच जात नाहीत. म्हणून एक याच्यावर एक LAQ आहे आणि ते तुमचं गेला नाही पाहिजे, म्हणून चांगल्या रीतीने हे गुण चॅप्टर तुम्ही करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर वळायचं तुम्हाला म्हणजे रस चॅप्टरकडे. आता या रस चॅप्टरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला पण हे रस झालेले आहेत. आता तुम्हाला माहीत आहेत की 6 रस आहेत, है की नाही, आणि त्या 6 रसमध्ये तुम्हाला त्यांचे लक्षणं आणि त्यांचे गुण करायचे आहेत. आता त्यांची लक्षणं आणि त्यांचे गुण आपण कोणते सांगू शकतो, तर त्यांचे जे स्पेसिफिक लक्षणं आहेत, त्यांचे जे गुण आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि तेच पेपरमध्ये लिहायचे आहेत. आता याच्यावर जर बघितलं तर हे रस चॅप्टरमध्ये जर बघितलं तर हे याच्यावर एक फिक्स LAQ आहे आणि जे की तुमचा सेकंड LAQ आहे आणि त्याच्यामुळं हे 11 मार्क्स हे तुमच्या हातातून गेले नाही पाहिजे आणि ते जसंच तसं हे इथं तुमचे 2 LAQ कन्फर्म झाले आणि 1 SAQ कन्फर्म झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर वळायचे तुम्हाला ते म्हणजे कर्मकडे. कारण कर्मकडे का सर, कारण की कर्मावर तुम्हाला 1 LAQ फिक्स आहे. आता यामध्ये कर्म जर बघितलं तर कर्म हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर कर्माचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत जसे की दीपन, पाचन, संशमन, संशोधन, त्याच्यानंतर लेखन, छेदन, भेदन, या सर्व पद्धतीने जे टाईप्स सांगितलेले ते कर्म तुम्हाला कळायला पाहिजे. आता याच्यावर तुमचे 11 मार्क्स तर फिक्स आहेत मित्रांनो. आता एकदा पेपरमध्ये त्यांनी 2 SAQ विचारले होते, म्हणजे तशाच पद्धतीने ते LAQच्या दृष्टीने हा चॅप्टर आहे, तर त्यामुळं हा 3रा LAQ तुमचा डिनोट करतोय. तर त्यामुळं कर्म चॅप्टर तुम्हाला अजिबात स्किप नाही करायचा आणि त्या कर्ममध्ये जर बघितले तर तुमचा 1 LAQ फिक्स आणि 1 MCQ पण फिक्स होऊन जाते. तर अशा रीतीने तुम्ही हे 3 LAQ जर केले तर तुमचे 33 मार्क्स हे कुठेच जात नाहीत. आणि त्याच्यानंतर आता हे चॅप्टर्स केल्याच्या नंतर तुम्हाला कोणते चॅप्टर्स करायचे त्याच्यानंतर तुम्हाला वळायचे ते म्हणजे विपाक चॅप्टरकडे. आता जे त्रिविध विपाक सांगितलेले आहेत ते दोष धातूवर त्यांचे जे कार्य करतात, त्यांचे दोष धातुमलवर जे ते कर्म करतात ते तुम्हाला वाचायचे आणि त्यांचे जे टाईप्स आहेत ते तशाच पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि हमखास तेच SAQ होते. तर तशा पद्धतीने ते विपाक जर केलं तर तुमचे 6 मार्क्स हे कुठेच जात नाही, म्हणजे 1 SAQ तुमचा फिक्स होते आणि प्लस 1 MCQ पण फिक्स होते. त्याच्यानंतर नेक्स्ट वळायचे तुम्हाला ते म्हणजे वीर्यकडे. आता वीर्य हा चॅप्टर एकदा LAQमध्ये आलेला आहे मित्रांनो आणि जे की आपल्या SISN सिलेबसच्या कॉपीनुसार नाही आहे, परंतु त्यांनी अष्टविध वीर्य विचारले होते. तर तशा पद्धतीने ते अष्टविध वीर्य पाठ करा आणि त्याच्यानंतर जे वीर्याचे प्रकार सांगितलेले
चरकानुसार आणि सुश्रुतानुसार ते पण नीट चांगल्या रीतीने पाठ करा आणि त्याच्यावर एक फिक्स MCQ येते आणि ते जसंच तसं तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. तर तशाच पद्धतीने ते तुम्हाला चॅप्टर्स दोन्ही करून हे तुमचे 12 मार्क्स हे कुठंच जात नाही. तर त्या रीतीने तुम्हाला वीर्य आणि विपाक हे चॅप्टर करायचे. त्याच्यानंतर वळायचे तुम्हाला ते म्हणजे प्रभावाकडे. आता प्रभावाकडे जर गेलं मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला प्रभावाचे जे प्रकार आहेत, सामान्य प्रत्यारब्ध आणि विचित्र प्रत्यारब्ध, ते प्रकार हमखास MCQ म्हणून येते. तर ते पण चांगल्या रीतीने कारण ते जे की तुमचा फिक्स MCQ होईल आणि अशा रीतीने तुमचे हे 6 मार्क्स कुठं जाणार नाही. आणि अशा पद्धतीने जर समजा तुम्ही हे चॅप्टर केले, आता याच्यानंतर दुसरा एक MCQचा फिक्स चॅप्टर आहे आणि ते म्हणजे मिश्रक गण. आता मिश्रक गणमध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये वेगवेगळे लघु पंचमूळ, बृहत पंचमूळ, त्याच्यानंतर पंचवल्कल्क आहे, त्रिकटू आहे, त्रिमद आहे, त्रिजात आहे, त्याच्यानंतरच त्यासोबत तुम्हाला षडूषण आहे, त्याच्यानंतर त्रिमद आहे. तशा पद्धतीने जे सोपे आहेत तेच हमखास MCQमध्ये येतात आणि त्यांचे तुम्हाला घटक म्हणजे त्यामधले जे घटक द्रव्य आहेत ते घटक द्रव्य लिहावं लागतात आणि तशा पद्धतीने ते तुम्हाला 6 मार्क्स डिनोट करतात. म्हणजे हे एक चौथा MCQ म्हणजे 5वा MCQ तुमचा कन्फर्म करते. तर तशा पद्धतीनं हे मिश्रक गण पण चॅप्टर सोडायचं नाही. आणि त्याच्यानंतर दशमनी गण. आता यामध्ये बहुतांश मुलांना प्रॉब्लेम येत आहे की सर दशमनी गणमध्ये कोणते करावं सर. तर त्यामध्ये जे मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले आहेत जे की जीवनीय आहेत, बृहनीय गणामधील आहेत, ते तशाच पद्धतीने पाठ करण्याचा प्रयत्न करा. कारण की आपण फक्त सांगू शकतो आणि पेपरमध्ये येण्याचे चान्सेस हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हे दशमनी गण तुम्हाला सर्वच करायचे आहेत, जे थोडं सगळेच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर हे जर चॅप्टर जर केलं तर तुमचे 5 मार्क्स कुठे जातात आणि एक MCQ कन्फर्म होते. तर अशा पद्धतीने हे होते. आता जे उरलेलं चॅप्टर आहे ते म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ जनरल फार्माकोलॉजी. आता हे जशाच तसंच एकदा LQ आलेले. आता त्यांचे रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हा पण एकदा LQ आलेले. आता जे बेसिक आहे फार्माकोलॉजीमध्ये, फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय, फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय, त्याच्यानंतर आता त्यामध्येच तुम्हाला ड्रग ॲक्टिंग ऑन CNS, PNS हे चांगल्या रीतीने करा. हे LQमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, अँटी हायपरटेन्सिव्ह जे आहेत, त्याच्यानंतर NSAIDs जे ड्रग आहेत, अनाल्जेसिक आहेत, आणि त्याच्यानंतर ड्रग ॲक्टिंग ऑन गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट आहेत, रिस्पायटरी ट्रॅक्ट आहेत, ते पण थोडं वाचून घ्या आणि जेणेकरून तुमचे मार्क्स हे गेले नाही पाहिजे आणि तुम्हाला तशा पद्धतीनं ते पेपर्समध्ये लिहिता आले पाहिजे. आणि तशा पद्धतीने तुम्हाला थोडं नोट्समधून का होईना पण थोडं वाचा आणि तशा रीतीने तुम्हाला ते पेपरमध्ये लिहायचे. त्याच्यानंतर हे जर बघितलं मित्रांनो तर यावर तुम्हाला एक फिक्स LQ आणि 2 MCQ आहेत. तर त्यामुळं हे जे फार्माकोलॉजी आहे ते स्किप करता येत नाही. आता त्यामधले कोणते येऊ शकतात सर. तर त्यामधले तुम्हाला मी सांगितलेले की ड्रग ॲक्टिंग ऑन CNS, PNS, त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, रेस्पायटरी ट्रॅक्ट, इंटेस्टायनल ट्रॅक्ट जे काही आहेत, त्याच्यानंतर इन्फेक्टंट्स आहेत, अँटी इन्फ्लॅमेटरी आहेत, अँटी डिप्रेझंट्स आहेत, अँटी कुलंट आहेत. तर तशा पद्धतीनं ते करायचा प्रयत्न करा आणि ते शक्यतो नोट्समधून करा. जे की अवेलेबल असेल ते नसतील तर मग आमच्या टेलिग्राम चॅनलवर मी सेंड केलेले ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला वळायचे ते म्हणजे आता हे प्रशस्त भेषज लक्षणं. आता हे प्रशस्त भेषज याच्यावर एकच मार्क आहे, परंतु मी ते दुसरे चॅप्टर त्यांचे असे मिळून हे तुम्हाला 5 मार्क दिले. आता त्याच्यामध्ये जे विचारलेले तर जसे की प्रशस्त भेषज लक्षणे एकदा पाठ करून घ्या. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स पाठ करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्येच जे की NMPB म्हणजे काय, त्याच्यानंतर ड्रग ॲक्टिंग ऑन कशा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन कशा पद्धतीने आपण करतो त्या सर्व रीतीने ते चॅप्टर्स तुम्हाला वाचायचे आणि जे की एक मार्क चॅप्टर जे आहेत, परंतु ते तुम्हाला आता MCQमध्येच येतील कारण की SCQ त्यांच्यावर तर येत नाहीत सहसा. त्याच्यानंतर GCP हे पण 2 मार्काचे चॅप्टर आहे, परंतु हे दुसरे जे चॅप्टर होते त्यामध्ये मी ॲड करून तुम्हाला 6 मार्क्स इथे दिले. तर याच्यामध्ये तुम्हाला MCQच्या हिशोबाने त्या रीतीने तुम्हाला येतं आणि त्याच्यामध्ये जे शॉर्ट फॉर्म आहेत ते पाठ करून घ्या. त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट आहेत समजा सपोज काही त्यांची डेटा असेल किंवा हे असेल ते तशा पद्धतीने त्यांची व्याख्या पाठ करून घ्या जेणेकरून तुमचे MCQ कन्फर्म होतील. तर अशा रीतीने जर तुम्ही केलं तर हे द्रव्य गुण पेपर फर्स्टमध्ये तुम्ही पास होऊ शकताल. आता कोणते चॅप्टर्स केल्यावर पास होऊ शकतील तर याच्यामध्ये तुम्हाला द्रव्य गुण, त्याच्यानंतर रस, कर्म आणि त्यासोबतच तुम्हाला वीर्य, विपाक, प्रभाव
आणि मिश्रक गण एवढे जर चॅप्टर केले तर तुमचे 61 मार्क्स हे कुठंच जात नाहीत. तर तशा रीतीने तुम्हाला हे करायचे आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्ही नक्कीच द्रव्यगुण पेपर फर्स्टमध्ये इझिली पास होऊन जाशाल. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे जसंच तसंच इझिली वाचायचं आहे आणि हे द्रव्यगुण पेपर फर्स्ट इझिली पास होऊन जाते. आपण फक्त तुम्हाला हे डिसाईड करावं लागते की पेपर सेकंडमध्ये सर कोणते द्रव्य करायचे आणि हे द्रव्यगुण फर्स्ट जर तुमचा सोपा गेला तर तुमचा द्रव्यगुण पेपर सेकंड पण सोपा जातो मित्रांनो. त्यासाठी हे चांगल्या रीतीने तुम्ही जे मी चॅप्टर्स हे तुम्हाला सांगितलेले हे जसंच तसं पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि पेपरमध्ये पण लिहिण्याचा प्रयत्न करा. आता यांचे जर श्लोक तुम्हाला पाठ असतील तर ते एक्झाममध्ये लिहायचे आणि जर नसतील तर त्यांचे लक्षणच चांगल्या रीतीने एक्झाममध्ये लिहायचे. पॉईंट वाईज एकदम एक्झाममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आणि तशाच रीतीने ते लिहिण्याचा प्रयत्न करा. तर हे अशा रीतीने तुम्हाला हे जे की द्रव्यगुण पेपर फर्स्ट आहे मित्रांनो त्यामध्ये हे चॅप्टर स्किप नाही करायचे. पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो की द्रव्य, गुण, रस, कर्म हे चॅप्टर्स आधी तुम्हाला कन्फर्म वाचायचे. त्याच्यानंतर तुम्हाला वळायचे ते म्हणजे वीर्य, विपाक, प्रभाव आणि दशमनी गण आणि मिश्रक गण. हे चॅप्टर्स केल्याच्या नंतर तुम्हाला वळायचे ते म्हणजे जनरल फार्मॅकोलॉजीकडे. आता जनरल फार्मॅकोलॉजी हे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की नोट्समधूनच रेफर करा. तशा रीतीने हे तुमचं होल सिलेबस द्रव्यगुण पेपर फर्स्ट होतं. आता आपण वळूया ते म्हणजे समोर द्रव्यगुण पेपर सेकंडकडे. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर हे यामध्ये तुम्हाला 97 द्रव्य आहेत आणि ते द्रव्य जसंच तसं तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. आता त्याच्यावर प्रश्न जे आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा. आता त्यांच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे ते त्या द्रव्यांचे तुम्हाला नेमकं कोणते पाहिजे इन्सायसन सिलेबसनुसार तर त्यांचे लॅटिन नेम, फॅमिली, त्यांचे रसपंचक, त्यांचे आमायिक प्रयोग झाल्याच्यानंतर त्यांची तुम्हाला अभ्यंतर आणि बाह्य प्रयोग कशा रीतीने करतात, स्त्रोतसानुसार त्यांचे कर्म आणि त्यांची मात्रा, अनुपान, पथ्य, अपत्य आणि कल्प हे जशाच तसंच पॉईंट वाईज तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचे. आणि हे जे 97 द्रव्य आहेत त्याच्यामधले जे टॉप 50 जे द्रव्य विचारलेले आहेत त्यामधूनच तुम्हाला पेपरमध्ये येतील. ते आम्ही यथार्थ आयुर्वेद जे टीमनं काढलेले तर ते तशाच रीतीने तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा आणि रिवाईज करायचा पण प्रयत्न करा. आता त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला 50 द्रव्याची लिस्ट आहे आणि जे की खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यामध्ये ओपन करायचं आणि त्यामध्ये मी ते टेलिग्रामवर अपलोड केलेले तर ते डाउनलोड करून घ्या आणि ते रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. तर हे दोन्ही पार्ट आता द्रव्य, नियम, गुण, कर्म, जनन पार्ट फर्स्टमध्ये जर बघितले तर पार्ट फर्स्टमध्ये काही द्रव्य दिलेले आहेत आणि ते 60 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर द्रव्य, नेम, गुण, कर्म, जनन हे पण पार्ट सेकंड दिलेले आहेत काही द्रव्य आणि ते 40 मार्क्ससाठी. तशा पद्धतीने ते 100 मार्क्स कव्हर करतात आणि हे तुमचा द्रव्यगुण पेपर सेकंडचा आहे ते. आता याच्यामध्ये तुम्हाला जे द्रव्य आहेत तर त्यांचे इन्सायसननुसार जे आपल्याला पॉईंट्स आहेत ते तसेच पॉईंट्स हे चार्ट वाईज प्रिपेअर करायचा प्रयत्न करा. आता तुम्हाला कशा पद्धतीने ते करायचे आता हे बघा मित्रांनो, जे समजा तिक्त, कटू, रस प्रधान आहेत, कटू, विपाक आणि उष्णवीर्यवाले तर हे एक लिस्ट बनवा आणि त्या लिस्टनुसार तुम्हाला ते पाठ करायचे जे की तिक्त, कटू, रस प्रधान असतील, कटू, विपाक असतील आणि उष्णवीर्य असतील तशा पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्हाला तिक्त, कटू, रस प्रधान, त्याच्यानंतर कटू, विपाक आणि शीतवीर्य अशी एक लिस्ट बनवायची. त्याच्यानंतर तुम्हाला कटू, तिक्त, कटू, विपाक आणि उष्णवीर्य त्यांची एक लिस्ट बनवायची. तुम्ही जर समजा हे तिक्त, कटू आणि कटू, तिक्त, रसवाले जर लिस्ट बनवली तर तुमचे मॅक्झिमम द्रव्य हे लिस्टमध्ये येऊन जातात आणि जेणेकरून तुम्हाला त्यांचे स्त्रोतसानुसार कर्म कशा पद्धतीने आपण लिहितो ते तुम्हाला लिहिता येईल. आता त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला उष्णवीर्य आणि शीतवीर्य. आता हे उष्णवीर्य त्यांच्यानुसार तुम्हाला लिहायचे आणि शीतवीर्य हे त्यांच्यानुसार तुम्हाला त्यांचे कर्म लिहायचे. आता ते कर्म जसे रसवह, रक्तवह जे स्रोतसानुसार तुम्हाला सांगितलेले ते कर्म तशा पद्धतीने आपण लिहू शकतो. तर ते तशाच रीतीने तुम्ही चार्ट वाईज प्रिपेअर करायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला रसपंचक आणि लॅटिन नेम आणि फॅमिली हे पाठच केलेले पाहिजे. तर तशा पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करा आणि काही अडचण असल्यास विचारू शकता. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ हे कोणत्या सब्जेक्टवर बनवायचं ते पण आवर्जून सांगा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचे आभार. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.